नमस्कार शेतकरी बांधव आणि माझ्या इतर मित्रवर्गांना हे सुद्धा माझा नमस्कार। तर आज मी तुम्हाला माझ्या शेतकरी बांधवांसाठी जी नवीन अपडेट्स ज्या शेतकरी लोकांनी कर्ज काढलेलं आहे किंवा पीक विमा आहे त्यांचा, तर त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। म्हणजे थोडक्यात एक ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे। थोडक्यात मी ऑडिओ क्लिप तयार केलेली, तर त्याच्या थ्रूने आपण समजून घेणार आहोत की ते तुम्हाला काय परिस्थिती किंवा काय करायचं आहे त्याच्यावर। तर तुमच्यासाठी सर्वाधिक खुश खबर आहे आणि सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय आहे हा, ज्या बँकांनी तुम्हाला कर्ज पुरवलं नाही किंवा तुमच्या सिबिलवर येऊन अडवतात, तर त्यासाठी हा सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे। तर तुमच्यासाठी ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे, जेणेकरून तुमच्यासाठी हा सविस्तररित्या व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर चला मी या ऑडिओला सुरुवात करत आहे, तर तुम्ही ऐकू शकता ते। तुम्हाला सरकारने कुठली स्कीम दिलेली आहे किंवा सरकारने कुठला बदल घेतलेला आहे, तर ते तुम्ही या ऑडिओच्या माध्यमातून समजून घ्या। चला तर स्टार्ट करतो मी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा व पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत। पूर्ण माहिती डिटेल समजून घेऊया। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 2 बैठका झाल्या। एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती, दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती। या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना, स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये। एक अजून महत्त्वाचा मुद्दा, लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत।